गेल्या 24 तासातील मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यात मोठी वाढ झाली. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण हे 90% भरले. दारणा धरणात 85% पाणी साठा आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण धरण साठा 69%वर. गेल्या 24 तासात नाशिक शहरात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस इगतपुरी तालुक्यात. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कायम आहे. पाणी साठ्यात सातत्याने वाढ होते. धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गंगापूर आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दारणा आणि गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. दोनही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वंचितच्या बंदला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने पाठिंबा दिला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक पुकारलेली आहे आणि या बंदला आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा दिलाय. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. दडगावात साग लाकडाची तस्करी उधळली. बोलेरो पिकअपसह 2.82 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वन विभागाने ही धडक कारवाई केली. चालक जंगलात वाहन सोडून फरार झाला. चालक मात्र वाहन सोडून जंगलामध्ये फरार झाल्याची माहिती मिळते. धडगावातली दृश्य. धडगावात साग लाकडाची तस्करी उधळून लावण्यात आलेली आहे. बोलेरो पिकअपसह 2.82 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वन विभागाच्या माध्यमातून ही धडक कारवाई करण्यात आली. बोलेरो पिकअपसह 2.82 लाखांचा मुद्देमाल. ही दृश्य आपण पाहतोय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.